नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. काय घडतंय गावांकडं आणि काय नेमकं समोर येतंय यशोगाथा घेऊन आपल्याकडं हे बघणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्स. गुहागरच्या नरवन गावात नवस फेडण्यासाठी अघोरी प्रकार. पाठीत लोखंडी हुक अडकवून दोरीच्या साह्यानं 15 फुटांवरून मारल्या जात आहेत प्रदक्षिण. कळमनुरीतल्या शेतकऱ्यांची पीक विमा कंपनीकडून चेष्टा. ज्वारीसाठी हेक्टरी अवघ्या 6 रुपयांचा विमा. संतप्त शेतकऱ्यांनी विमा केला मुख्यमंत्री निधीत जमा. त्याला एकत्र बसून तुमच्या मुलाबाळांसाठी जी परिस्थिती आपल्याला बदलायची आहे ती बदलण्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे. फक्त थोडा धीर धरा. शिवसेना तुमच्या पाठीशी, पण आत्महत्या करू नका. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन. नांदेड पासून केली 2 दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्याची सुरुवात. भिवंडीतल्या किरवलीच्या शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना दाखवलाय आशेचा मार्ग. अस्थिव्यंगाशी मुकाबला करत घेतलं सोनचाफ्याचं यशस्वी उत्पादन. आर्थिक विकासासाठी मत्स्य व्यवसायाचाही आधार. अमळनेरमधल्या तमाशा कलावंतांची दयनीय अवस्था. पोटात भूक आणि डोक्यावर छप्पर नसलेल्या अवस्थेत ढकलतायत प्रत्येक दिवस. देशामध्ये अंधश्रद्धेचं प्रस्थ किती मोठं आहे याची प्रचिती अनेक ठिकाणच्या उत्सवावरून येते. कुठं लोटांगणं घालणारे तर कुठे बाभळीच्या काट्यांमध्ये उड्या मारणारे भाविक. गुहागरमध्येही असाच एक अंगावर शहारा आणणारा प्रकार घडतो. नरवन गावात नवस फेडण्यासाठी बागडा उत्सव साजरा केला जातो. तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती. नवस फेडण्यासाठी भाविक पाठीच्या कातडीत लोखंडी हुक अडकवून त्याला दोरी बांधून 15 फूट अधांतरी तरंगत प्रदक्षिणा घालतात. देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला उत्सव साजरा केला जातो. हा आकड्याचा थरार पाहण्यासाठी इथं भाविकांची मोठी गर्दी होते. यावर्षी एका भक्तानं 10 प्रदक्षिणा घातल्या. आपण पाहतो ही दृश्य पुन्हा बघा तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती की पाठीमध्ये लोखंडी हुक अडकवून 15 फूट उंचीवरून त्या मंदिराला ज्यांनी नवस बोललेला आहे त्या भाविक प्रदक्षिणा घालतो. 15 प्रदक्षिणा अधांतरी 15 फुटावरून अशा प्रकारे अंगात लोखंडी हुक अडकवून घातला जातं आणि तो नवस पूर्ण केला जातो. अशी ही अघोरी प्रथा कोकणातल्या नरवनमध्ये पाहायला मिळते. यावेळेला ज्यांनी प्रदक्षिणा घातली त्यांनी 10 फेऱ्या घातल्या असंही सांगितलं. देवाच आमची सगळी परंपरा चालली आहे सगळं. त्यामुळे असे जे होतात ना त्यांना काय सुद्धा हे नाही. यासाठी काय उपवास वगैरे करावा? हा, उपवास 2 दिवसाचा उपवास. पाणी पिणी त्या दिवशी उपाय असेल त्या दिवशी पाणी पिणी काय प्यायचं. किती वर्ष? पाणी नाही, थुंकी नाही, पाणी काय चहा बी काय सुद्धा. किती वर्ष करताय? हे मला आता 4थं वर्ष आहे. आम्हाला माहिती आहे म्हणजे 80 वर्षाच्या पासून आणि आमचे पूर्वज जे सांगायचे त्याच्यावरून आम्हाला माहिती आहे की ही जी प्रथा आहे ही पेशवाई काळापासून चालू झालेली आहे. म्हणजे किती वर्षे झाले असं तुम्ही विचार करा. आणि त्याचे काय समजा तात्काळमध्ये आपल्याला अनुभव आहे. आपल्यासोबत आता आमचा रिपोर्टर स्वप्नील घाग आहे ज्यांनी ही बातमी कव्हर केली. स्वप्नील, किती वर्षापासून ही सगळी अघोरी प्रथा सुरू आहे, परंपरा सुरू आहे? मोठ्या प्रमाणात लोक सगळा हा उत्सव पाहण्याकरता तर जमतात, मात्र हे अघोरी आहे असं कोणाला वाटलं नाही? मुळात तसं आहे, तिथल्या लोकांचा जो दावा आहे की ही जी प्रथा आहे ही पेशवे काळापासून प्रथा चालत आलेली आहे आणि या प्रथेला म्हणजे उत्तम असा प्रतिसाद असतो असं तिथले लोक सांगतात. आतापर्यंत एकूण म्हणजे अशा हे जे आकडे लावण्याची प्रथा आहे त्या प्रथेमध्ये एकाही माणसाला इजा झाल्याची घटना आतापर्यंत समोर आलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे इकडे येणाऱ्या लोकांचा जो ओघ आहे तो वाढत चालू दिवसेंदिवस वाढतोय असं लोक सांगतायत. दुसरी गोष्ट अशी की
हा जो आकडा लावण्याचा प्रकार आहे म्हणजे लोखंडी म्हणजे लोखंडी धार असलेली 2 टोकं माणसाच्या पाठीच्या कातडीमध्ये पूर्णपणे अशी टोवली जातात आणि ते टोवताना म्हणजे थेंबर असं रक्तही येत नाही, हे विशेष असं तिथले लोक सांगतात. राजेंद्र, आपल्यासोबत आता अनिसाचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील देखील आहेत. अविनाश पाटील, तुम्ही बघताय की किती अघोरी प्रथा ही सगळी आता पाहायला मिळते आहे. कुठे काट्यात उड्या मारण्याचा प्रकार असेल, लोटांगण घालण्याचा प्रकार असेल, दोरी बांधून छोट्या मुलाला सोडण्याचा प्रकार असेल किंवा पाठीमध्ये असे लोखंडी हुक अडकवून मंदिराला आधांतरी 15 फुटावरून प्रदक्षिणा घालण्याचा प्रकार असेल. काय प्रबोधन लोकांचं झालं पाहिजे? नाही, खरं म्हणजे हे अतिशय मानवी सगळ्या प्रवृत्तीचं काळीमा फासणारी कृती आहे. कारण या स्वरूपाची भक्ती ही देवत्वाच्या विशाल आणि उदात्त संकल्पनेला अभिप्रेतच नाही. त्यामुळे मी आवाहन करेल त्या प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्ताला आणि त्या ठिकाणच्या देवस्थानच्या सगळ्या विश्वस्तांना की आपण 21व्या शतकात जगतो आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणि माहितीचा स्फोट झालेल्या जगात आपण वावरतो आहोत. त्याची सगळी अनुभूती आपण उपभोगतो आहोत. असं असताना या आदिम मानसिकतेतले जे काही कर्मकांड आहे, ज्याला यातू धर्म आपण म्हणून ओळखतो, त्याच्या या कर्मकांडांचा परिपाक असणारी ही या स्वरूपाची बगाड, जे खेळा लावून मागच्या पाठीच्या मणक्याला गळ टोचून करायची कृती, ही अमानुष पण आहे आणि आरोग्याला धोकादायक पण आहे. त्या गळ टोचल्यामुळे जो जंतू संसर्ग होण्याची भीती असते आणि त्यातनं आपल्या आरोग्याला एड्स सारख्या आजार होण्याची आणि इतर काही संसर्ग होऊन रोग होण्याची भीती असते. हे सगळं विज्ञान आज आपल्याला माहीत असताना, त्याच्याबद्दल आपण सजग आणि त्यावरचे उपाययोजना, शास्त्रीय उपचार उपलब्ध असताना आपण असं करण्याला धजावतो, हे कुठंतरी आपल्या विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. त्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे आणि देवत्वाच्या उदात्त भक्तीच्या संकल्पनेशी स्वतःला जोडून केलं. देव भावाचा भुकेला नाही, भक्तीचा भुकेलेला आहे. या स्वरूपाच्या कृती आपण लवकरात लवकर टाळाव्यात, बंद कराव्यात आणि ते करण्यासाठी तुम्हाला आवाहन आम्ही महाराष्ट्र अनिसच्या वतीने करतो एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला तिथलं प्रशासन झोपलं आहे का? बरोबर. तिथलं प्रशासन याबद्दल काही जबाबदारीने वागणार आहे की नाही? कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणचे नोकरशाह जे कोणी असतील त्यांनी याबाबत कारवाई करण्याबद्दल आतापर्यंत का पुढाकार घेतला नाही, असे देखील प्रश्न आम्ही उपस्थित करू इच्छितो. धन्यवाद अविनाश पाटील, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की ते प्रशासन झोपलं होतं का, हा प्रश्न आता निश्चितपणे इथे अविनाश पाटलांनी उपस्थित केला आहे. मग त्या प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहेत, त्या बंद का झाल्या नाहीत, याचा पाठपुरावा आपण करत राहणार आहोत. आता वळूयात दुष्काळासंदर्भातल्या काही बातम्यांकडे. हिंगोली जिल्ह्यातला शेतकरी दुष्काळाच्या आगीत होरपळतोय, पण त्यांना दिलासा मिळण्याऐवजी आता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम सुरू आहे. पिकांचं नुकसान झाल्यावर भरपाई मिळेल या आशेनं शेतकरी पीक विमा काढतात, पण कळमनुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याला पीक विमा म्हणून शेतकऱ्याला हेक्टरी 6 रुपये देण्यात आलेले आहेत. विमा कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीनं नुकसानीची आकडेवारी काढण्यात येते. गेल्या वर्षी कळमनुरीमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे कोट्यवधींचं नुकसान झालं. या नुकसान भरपाईच्या रकमा आता विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये ज्वारीच्या पिकासाठी हेक्टरी अवघे 6 रुपये भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे, तर उडीद पिकासाठी हेक्टरी 176 रुपये देण्यात आलेले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीचा निषेध म्हणून हे पैसे मुख्यमंत्री निधीला जमा केलेले आहेत. ज्वारी पिकासाठी आता तुम्ही पाहताय, उभ्या शेतामध्ये पिकाला एक सुद्धा दाना नाही, कणसाला एक सुद्धा दाना नाही. ज्वारी पिकासाठी आम्ही पूर्ण माहिती घेतला असता हेक्टरी 6 रुपये. साधं पानपट्टीवर गेलं तर पान सुद्धा येत नाही, साधं चहा सुद्धा येत नाही. हेक्टरी 6 रुपये व उडीद पिकासाठी 176 रुपये असा पीक विमा केला शासनानं आम्हाला दिलेला आहे. ज्वारी या पिकासाठी 6 रुपये प्रति हेक्टर पीक विमा आला आणि उडदाच्या व्यवसायासाठी 176 रुपये प्रति हेक्टर आला. आता एक तर ज्वारी गेल्यामुळं आमच्यावर उपासमारी पळ येणार, जनावर उपासमारी पळ येणार, जमीन कोरडवाहू, यांच्या तर मुलाबाळची काय व्यवस्था करणार. सोयाबीन, उडीद आणि ज्वारी अशी एकूण 77 लाख रुपये आलेले आहेत. ते शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आलेले आहे. हेक्टरी काय प्रमाण आहे? हेक्टरी सोयाबीन आहेत 5,934 रुपये, उडीद 176 रुपये आणि ज्वारी 6 रुपये. अत्यंत धक्कादायक प्रकार आपण पाहतोय. कन्हैया खंडेलवाल आपल्यासोबत आहे, आमचा हिंगोलीचा रिपोर्टर. कन्हैया,
किती रुपयाचा विमा उतरवला गेला आणि पदरात 6 रुपये पडतात? राजेंद्र, अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका हा दुष्काळग्रस्त मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. पावसाची सरासरी 50% पेक्षा कमी आहे. पिकासाठी संरक्षण मिळण्यासाठी इथे शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, जेणेकरून पिकास काही धोका झाल्यास त्यांना संरक्षण मिळावून त्यांना पैशाचा परतावा मिळाला. पण इथे उलटाच प्रकार घडलेला आहे. इथे प्रत्येक शेतकऱ्याला विमा उतरवण्यासाठी 900 ते 1200 रुपये खर्च आलाय, पण त्यांना मिळतायत फक्त 6 रुपये. हा असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. राजेंद्र, म्हणजे कन्हैया, या सगळ्या माहितीबद्दल 1000 रुपये खर्च केले पीक विम्यासाठी आणि पिकाचा विमा उतरवला गेला जेव्हा पिकाचं नुकसान झालं तेव्हा केवळ 6 रुपये. म्हणजे किती तफावत आहे आणि किती विरोधाभास आहे हे तुमच्या लक्षात येईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेती धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पण भिवंडी तालुक्यातल्या किरवलीच्या अस्थिव्यंग असलेल्या शिवाजी राऊत या शेतकऱ्यानं मोठ्या जिद्दीनं सोनचाफ्याची शेती केली आहे. 1998 साली अपघात झाल्यानं त्यांना नीट चालता येत नाही, मात्र त्यांनी हातपाय गाळून न बसता सोनचाफ्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. 2 एकरमध्ये त्यांनी 250 सोनचाफ्याची रोपं लावली आहेत. ठिबक सिंचनातून या रोपांना पाणी दिलं जातं. शिवाय त्यांनी मत्स्यपालनाचाही जोडधंदा सुरू केलाय. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करण्यापेक्षा नवे धाडसी निर्णय घ्यावेत असा सल्ला शिवाजी राऊत देतात. भात शेती पूर्णपणे तोट्यात आहे, त्याला काहीतरी वेगळं पर्याय द्यावा म्हणून सोनचाफ्याची शेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात मी पाणी वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. पूर्ण ड्रिप इरिगेशननी पाणी दिलेलं आहे आणि ती शेती जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात छोटंसं तलाव काढलेला आहे. तलावामधून मत्स्य उत्पादनाचा प्रयत्न केलेला आहे आणि तो जवळजवळ माझ्या याच्याने यशस्वी केलेला आहे. आणि हा जो सोनचाफ्याचा प्रयत्न मी केलेला आहे, हो भिवंडी तालुक्यातील ग्रामीण शेतकऱ्यांनी पहिलाच मी असा शेतकरी आहे की ज्यांनी सोनचाफ्याची लागवड केलेली आहे. नंतर एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर बघूया अमळनेर मधल्या तमाशा कलावंतांची दयनीय अवस्था. वन विभागामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या राज्यातल्या 3000 वनमजुरांना नोकरीत कायम करण्याची केवळ आश्वासनं दिली जात आहेत. गेली सुमारे 20 ते 25 वर्ष हे वनमजूर रोजंदारीवर काम करतायत. 3 वर्षांपूर्वी त्यांना नोकरीत कायम करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण अजूनही त्यांना नोकरीत कायम न केल्यानं हलाखीचं जीवन जगायला लागतंय. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनात बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. अमळनेरमधल्या तमाशात काम करणाऱ्या लोककलावंतांची दयनीय अवस्था झाली आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही जिद्दीनं काम करणारा हा समाज अजूनही उपेक्षितच आहे. लोककलावंतांचं केंद्र मानल्या जाणाऱ्या अमळनेरमध्ये या कलावंतांना राहण्याची किंवा खाण्याचीही सोय नाही आहे. समाजातून उपेक्षित असलेल्या या घटकापर्यंत सरकारच्या योजनाही पोचत नाहीत. या घटकाकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता हे कलावंतच करू लागले. रात्रभर आम्ही कुणी राजा बनतात, कुणी सावकार बनतात, कुणी पुढारी बनतात. पण दिवसा जर पाहिलं, मुक्काम जर असला तर तेच सावकार, तोच राजा उघड्यावर पडलेला असतो. आम्ही तमशात कार्यक्रम करतो, आम्ही याच्यावरच पोट भरतो. मग आम्ही लोकांना आम्ही कला दावतो. आमची इज्जत कशी आहे, काय आहे ते सरकारला समजत नाही. कसे खाते, कसे वागते. आम्ही कुठे कोणत्या गावाला येतो, कोणत्या देशामध्ये आम्ही येऊन पडतो, आम्हालाच माहिती आहे. सरकार असली असती तर आमची सोयी लावली असती. आम्हाला काय असं नाही भटकू दिलं असतं, आमच्या लेकराला असं नाही भटकू दिलं असतं. 8 महिने आमचं सीझन चालतं. आम्ही लहान मुलांना आम्ही घरी ठेवून येतो. आमच्या हाल काय होतं आम्हालाच माहिती. उघड्यावर आम्ही स्वयंपाक करून खातो. माशा मच्छर आम्हाला चावता. आमची व्यवस्था काहीच केली जात नाही. नंतर एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर पाहूया. भीमाची पत्नी हिडिंबा देवीच्या नाशिकच्या श्रीपूर वडेमधल्या प्राचीन मंदिराकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. पुराणा
पुराणात उल्लेख असलेली राक्षस कुळातली भीमाची पत्नी हिडिंबा हिचं एक मंदिर नाशिकच्या श्रीपूर वडेमध्ये आहे. ही मूर्ती हिडिंबीची एकमेव प्राचीन मूर्ती असल्याचं सांगितलं जातं. पण ही मूर्ती दुर्गम ठिकाणी असल्यानं या स्थळाकडे दुर्लक्ष झालंय. सटाणा तालुक्यात पिसोळ किल्ला आहे. या किल्ल्यात हिंदळबारीमध्ये हिडिंबीची पुरातन मूर्ती आहे. अज्ञातवासात असताना इथं पांडवांचं वास्तव्य असल्याचं मानण्यात येतं. त्यामुळे या ठिकाणाला महत्त्व आहे. या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. 5 पांडव येऊन गेल्याचं साक्ष देणारं मंदिर, तसेच भीमाने या ठिकाणी स्थापन केलेले शिवलिंग आज या ठिकाणी गाभाऱ्यात अस्तित्वात आहे. या ठिकाणी आज या स्थळी भव्य स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी भीमाशंकर भीमाने स्थापन केलेल्या लिंग असल्यामुळे त्याला भीमाशंकर हे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आपलं ह्या श्रीपूर या क्षेत्रात असणारे हे भीमाशंकर मंदिर आणि ह्या मंदिराचा आणि परिसराचा उल्लेख कल्पतरू नावाच्या ग्रंथाच्या 3ऱ्या खंडामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. जेव्हा म्हणजे उल्लेखानुसार जेव्हा पांडव द्वीत खेळून हारले त्यानुसार ते जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा ह्या ठिकाणी ते आले आणि ह्या ठिकाणी त्यांनी भीमाची महादेवाची मूर्ती स्थापन करून सर्वांनी त्याचं पूजन केलं. नंतर गावाकडच्या बातम्यावर इथंच थांबू. फक्त